सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी स्वागत करतो। आज आपण पुन्हा एकदा उपदेश तंत्र ह्या विषयाकडे पाहत असताना मागील आठवड्यामध्ये जे आपण शिकलो त्याची एक 5 मिनिटात तुमच्या पुढे उजळणी ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उपदेश तंत्र आपण मागच्या आठवडी काय शिकलो, पुढच्या आठवडी काय शिकलो आणि त्याच्या पुढच्या आठवडी आपण इथं फळ्यावर संदेश त्यामध्ये कसे बसवायचे ह्याबद्दलची सविस्तर माहिती पुढच्या आठवड्यामध्ये आपण घेणार आहोत। पण उपदेश आम्ही कसे तयार करावेत याच्यासाठी जो महत्त्वाचा भाग होता तो ह्या मागच्या आठवडी आणि ह्या आठवडी आपण शिकलो आणि शिकणार आहोत। मागच्या आठवडी आपण पाहिलं की उपदेश करणारा जो उपदेशक असतो त्याच्या पात्रतेबद्दल आपण पाहिलेलं आहे। मग पहिला भाग ए मधले पात्रतेमध्ये पाहिलं। ए भागामध्ये 3 मुद्दे आपण पाहिले की त्याचं तारण झालेलं पाहिजे, दुसरी गोष्ट त्याचं जीवन समर्पित पाहिजे आणि तिसरी गोष्ट देवानं त्याला पाचारण केलेलं पाहिजे। अशा 3 गोष्टी पाहिजेत। बी भागामध्ये आपण पाहतो, ए भागामध्ये आम्ही त्याचे उपदेशकाचे हे डेडिकेशन पाहिलं। बी भागामध्ये आपण पाहिलं की तो नवशिखा नसावा आणि तिसरा भाग ही त्याला पवित्र शास्त्रातलं उत्तम ज्ञान हवं। हा त्याच्या पात्रतेबद्दल आपण अभ्यास केलेला आहे। बी भाग उपदेश करत असताना उपदेश करणं म्हणजे प्रभावी भाषण करणं नव्हे, तर उपदेश करणं म्हणजे देवाचा निरोप, देवाचं मनोगत, देवाचा दैवी स्वभाव प्रगट करणे व त्याच्याद्वारे मनुष्याच्या जीवनाचं व हृदयाचं परिवर्तन करून आणणं म्हणजे उपदेश होय। त्यामध्ये आपण काय काय केलं पाहिजे? आम्ही दैवी वचनाची घोषणा केली पाहिजे, पापक्षमेची घोषणा केली पाहिजे, खोटे आश्वासन आम्ही उपदेश करत असताना देऊ नये, सर्व मनुष्याने पश्चाताप करणे आणि उपदेशामध्ये शांतीची घोषणा करणे हे आमच्या उपदेशामध्ये असलं पाहिजे। ए, बी आणि सी भागामध्ये आम्ही पाहिलं सी मुद्दा, त्याच्यामध्ये मुख्य उद्देश काय असावा आमच्या उपदेशामध्ये, तर दोष दाखवणे, सांत्वन करणे, दैवी ज्ञानात उन्नती करणे, लोकात जागृती करणे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाबद्दल आपल्या उपदेशामध्ये माहिती देणं किंवा उपदेश करणं हे आमच्या उपदेशातलं मुख्य उद्देश असला पाहिजे। चौथी गोष्ट, आम्ही उपदेश करत असताना आमच्या समोर बसलेले श्रोते, देवाचे सेवक किंवा उपासक यांची आत्मिक गरज काय आहे हे आम्ही ओळखून त्या पद्धतीने त्यांना आमच्या उपदेशातून मार्गदर्शन करणं ही चौथी गोष्ट डी भाग आपण पाहिलेला आहे। आता ह्या 4 गोष्टीबद्दल आम्ही अभ्यास केला। आता 5वी गोष्ट ई ह्या भागातून आम्ही पुढे जाणार आहोत। 4 गोष्टी आम्ही ए, बी, सी, डी ह्या 4 गोष्टी पाहिल्या। आता ई ह्या भागामध्ये उपदेश करणारा हा उपदेशाचा प्रसंग काय आहे त्या प्रसंगाला अनुसरून आम्ही आमचा उपदेश करणं गरजेचं आहे। मग ते ठिकाण कोणतं आहे, वेळ कोणती आहे, कोणत्या ठिकाणी मी उभा आहे, कोणत्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे याचं भान मला असलं पाहिजे आणि माझ्या समोर जे श्रोते बसलेले आहेत, जे देवाचे उपासक बसलेले आहेत, ते विश्वासात किती बळकट आहेत या गोष्टीवर आधारित माझा उपदेश असणं गरजेचं आहे।
मग कोणता प्रसंग आहे त्यावर आधारित शास्त्र भाग निवडून उपदेश करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आम्हाला उपदेश करण्यासाठी कधी कुणी घरी बोललेलं असतं, मग तो प्रसंग वाढदिवसाचा असतो, कौटुंबिक उपकार स्तुतीचा असतो, कुटुंबाला उद्देशून उपदेश करायचा असतो, कुटुंब संकटात अडीअडचणीत असताना त्याच्याशी संलग्न असा शास्त्रभाग घेऊन उपदेश करणं आवश्यक आहे. मग तो प्रसंग दुःखाचा आहे, ठिकाण कोणतं आहे, मंदिर आहे, देवाच्या वेदीवर मी उभा आहे का, घरामध्ये आहे, रस्त्यावर आहे का कब्रस्थानामध्ये आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून आम्ही उपदेश करणं गरजेचं आहे. आमच्या समोर बसलेल्या श्रोत्यांची आध्यात्मिक स्थिती काय आहे हे जाणून घेऊन त्याप्रमाणे उपदेश करणं गरजेचं आहे. जर उपासकांचं नवीन जन्म झालेला असेल परंतु त्यांचा पवित्र शास्त्रातला सखोल अभ्यास नसेल, त्यांना साध्या आणि सोप्या भाषेमध्ये उपदेश करणं आवश्यक आहे. म्हणून पाऊल पहिलं करंथीकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पाऊल करंथी येथील मंडळीला काय बोध करत राहिलेला आहे. पहिलं करंथीकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तिथं काय म्हणतो पाऊल? बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिका बरोबर, जसे ख्रिस्तातील बालका बरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळी तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही ती नाही. जर आमचा नवीन जन्म झाला असेल पण जर आमची आत्मिक उन्नती झाली नसेल तर पवित्र शास्त्रामध्ये पाऊल पहिलं करंथीकरास पत्र याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये आम्हाला मार्गदर्शन करताना पाहतो. आणि तिथं तो असं बोलतो, किंवा दुसरी गोष्ट, ज्या लोकांचं तारण झालेलं आहे आणि बरेच दिवस झालेले आहेत परंतु त्यांची वचनामध्ये वाढ झाली नाही, त्यांना सौम्य प्रीतीने उपदेश करणं आवश्यक आहे, सौम्य पद्धतीने. मग पाऊल इब्री येथील मंडळीला 5व्या अध्यायाच्या 11 ते 14 वचनामध्ये काय म्हणतो? इब्रीकरास पत्र याचा 5वा अध्याय 11 ते 14 वचनामध्ये, ह्या विषयी तुम्हाला पुष्कळ सांगायचे आहे, ते तुम्हाला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्याविषयी मंद झाला आहात. जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता त्या तुम्हाला देवाच्या वचनाची मूळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी याची गरज आहे. आणि ज्यास जड अन्न सोसत नाही, दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. 13व्या वचनात तो म्हणतो, दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाविषयी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. जर आमची आध्यात्मिक उन्नती झाली नसेल तर पाऊल आम्हाला हा बोध करताना पाहायला मिळतं. आणि म्हणून आमच्या उपदेशकामध्ये उपदेश करत असताना तो उपदेशक आपल्या समोर बसलेले श्रोते कशा पद्धतीचे आहेत, नवीन जन्म झालेला आहे काय,
वचनामध्ये त्यांची वाढ झालेली आहे काय, या सर्व गोष्टीचं लक्षण समोर बसलेल्या श्रोत्यांच्या हावभावावरून आम्ही हे ठरवून आमच्या संदेशाची तयारी आणि त्यांना त्या पद्धतीने वचनाचं मान्य देणं गरजेचं आहे, म्हणजे त्यातून त्यांची आत्मिक वाढ होईल. जर आम्ही त्यांना डायरेक्टच झिटकारून दिलं तर मग जे आलेले आहेत देवाच्या वचनात ते परत माघारी फिरतील. म्हणून पाऊल तिथं सौम्यतेने आम्ही कसं शिकवलं पाहिजे याबद्दल पाऊल इब्रिकरासपत्र याचा 5वा अध्याय 11 ते 14 वचनामध्ये आम्हाला मार्गदर्शन करताना मिळतो. आणि तेच आमच्या उपदेशकामध्ये उपदेश करत असताना याचं अनुकरण आम्ही करणं गरजेचं आहे. मागच्या आठवड्यापासून आपण शिकत राहिलेलो आहे की उपदेश करत असताना आम्ही आमच्या उपदेशामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणं आवश्यक आहे. पुढचं मग उपदेशकाला उपदेश करत असताना वेळेचं भान असलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट. मग आम्हाला त्यांनी बोलवलेलं असताना किंवा पाचारण केलेलं असताना ठरलेल्या समयी ठरलेल्या ठिकाणी आम्ही हजर असणं गरजेचं आहे व ठरवून दिलेल्या वेळेतच आम्ही आमचा उपदेश पूर्ण करणं गरजेचं असतं. हे भान उपदेशकाला असणं गरजेचं आहे. आणि जर हे भान आम्ही ठेवलं तर मग ज्ञानी शलमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये काय म्हणतो, मनुष्य आपल्या तोंडाच्या समर्पक उत्तराने आनंद पावतो, समायोजित बोल किती उत्तम आहे. मग आम्हाला वेळेचं भान पाहिजे. आम्हाला ठरवून दिलेल्या वेळेत आमचं संदेश किंवा जे सांगितलं असेल तो विषयावर आम्ही ताबडतोब तयारी करून त्या वेळेच्यात आमचा संदेश संपला पाहिजे, आमचा उपदेश संपला पाहिजे. म्हणजे आमचं बोलणं किती समयोजित किती उत्तम प्रकारचं असावं असं हे ज्ञानी शलमोन राजा नीतिसूत्राच्या पुस्तकाच्या 25व्या अध्यायाच्या 23व्या वचनात आम्हाला मार्गदर्शन करताना मिळतो. मग जो उपदेशक जो विषय निवडलेला आहे, पुढची गोष्ट तिसरी गोष्ट, उपदेशक जो विषय निवडलेला आहे त्या विषयाचे उत्तम ज्ञान दैवी ज्ञान उपदेशकाला असणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट आहे तिसरी, जो विषय आम्ही निवडलेला आहे त्या विषयाचे अतिउत्तम दैवी ज्ञान उपदेश करताना आम्हाला असणं आवश्यक आहे. म्हणून ज्ञानी शलमोन राजा नीतिसूत्राचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तिथं असंच ज्ञानी शलमोन राजा म्हणतो, जो मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात, मधुरवाणीने शिक्षणाचा संस्कार अधिक होतो. मग आमचा उपदेश हा विषयाला धरून असला पाहिजे. म्हणजे मग ज्ञानी शलमोन राजा जसा नीतिसूत्राचं पुस्तक 16वा अध्याय 21व्या वचनामध्ये तो म्हणतो की मनाचा सुज्ञ त्याला समंजस म्हणतात. म्हणजे समोरच्या श्रोत्यांची आध्यात्मिक परिस्थिती पाहून आमचा उपदेश आम्ही सांगितला पाहिजे. जर आम्ही त्यांना जड अन्न दिलं तर ते त्यांना पचणार नाही असं पाऊल म्हणतो. मग आम्ही आमच्या पुढं बसलेले श्रोते आध्यात्मिक उन्नती किती झालेली आहे याचं ज्ञान आम्हाला पाहिल्यानंतर अवगत असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस हे अवगत होतं त्यावेळेस आमचा उपदेश हा निश्चितच प्रभावित झाल्याशिवाय कधीच राहणार नाही. चौथी गोष्ट, उपदेश सांगणे म्हणजे केवळ लोकांची करमणूक करणे नव्हे. उपदेशक जर
गांभीर्याने उपदेश करणार नाही तर लोकांचे परिवर्तन होणार नाही. काय चौथा भाग आपण पाहिला. आम्ही उपदेश करत असताना आम्ही लोकांची करमणूक करण्यासाठी इथं उभं नाही, तर आमचा उपदेश हा गांभीर्याने आम्ही उपदेश करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रातून कोणतीही गोष्ट सांगत असताना, उपदेश करत असताना, मग तो सण असो, ख्रिसमसचा असो, गुड फ्रायडे, ईस्टर असो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये देवाच्या वेदीहून परमेश्वराच्या वचनाची घोषणा करतो, ते आम्ही गांभीर्यानेच केलं पाहिजे. आणि जर आम्ही केलं नाही तर मग लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार नाही. म्हणून एचकेलाचं पुस्तक याचा 33वा अध्याय 30 आणि 31 आणि 32 वचनामध्ये एचकेल संदेष्टा तिथं असं लिहितो. एचकेलाचं पुस्तक याचा 33वा अध्याय 30, 31 आणि 32 वचनामध्ये देवाचा संदेष्टा असं लिहितो की, हे मानव पुत्रा, तुझे बांधव भिंतीजवळ दरवाजाजवळ तुझ्याविषयी बोलत आहे. एक दुसऱ्याला, भाऊ भावाला म्हणतो, चला परमेश्वराकडून काय वचन आले आहे ते ऐकूया. काय देवाचं वचन आमच्यासाठी आज आलेलं आहे ते आम्ही ऐकूया. म्हणून सर्व लोक येऊन दाराजवळ आणि आतमध्ये बसलेले आहेत. 31व्या वचनामध्ये तो म्हणतो, जनसभेतल्या प्रमाणे ते तुझकडे येऊन तुझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ पुढे बसतात. ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाही. ते तोंडाने गोड गोष्टी बोलतात पण त्याप्रमाणे चालत नाही. ते तोंडाने गोड गोष्टी बोलतात पण त्यांचे मन लोभावश झालेले आहे. ऐकायला तर येतात पण तुझ्या तोंडून निघालेल्या वचनामुळे त्यांच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. का होत नाही? कोणत्या गोष्टी त्या उपदेशकामध्ये कमतरता आहे म्हणून तिथं सांगितलेलं आहे. 32व्या वचनामध्ये ती गोष्ट सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे तिथं? आणि पहा, एखादा मधुर कंठाचा वाद्य चांगली वाजवणारा प्रेम गीत गातो तसा तू त्यास वाटतो. प्रेम गीत गाणारा जसा गाणं गातो तसा तू त्यांच्या पुढे वाचतो. मग मी उपदेश करत असताना परमेश्वराच्या वचनातून गांभीर्याने देवाचं वचन सांगतो का मी माझ्या उपदेशामध्ये चेष्टा, मश्किरी, नकली, तोंडावरचे वेगळे हावभाव आणि वाईट प्रकारचे विनोद करून लोकांना हसवतो का? देवाचं वचन आम्ही गांभीर्याने, विश्वासाने आणि अधिकारानं सांगणं गरजेचं आहे, चेष्टा मश्किरीने नाही. मी बऱ्याच संदेशाला इथं सभागृहात जातो त्यावेळेस तो उपदेशक काहीतरी आचकट वेचकट बोलतो आणि संपूर्ण सभागृह हसतो, टाळ्या वाजवतो, जोराने प्रेज द लॉर्ड म्हणतो. अशा वेळेस ही चुकीची गोष्ट आहे. मग त्याच्यामुळं ते त्या भागातून बाहेर गेल्यानंतर देवाचं वचन आठवत नाही. त्यांनी जी चेष्टा केलेली असती, जे अश्लील हावभाव केलेले असतात, जे तोंडावर त्यांनी वाईट कृत्य केलेले असतात तेवढंच लक्ष राहतात आणि देवाचं वचन विसरून गेलेलं असतं. म्हणून आम्ही देवाचं वचन गांभीर्याने सांगणं गरजेचं आहे. आणि तो इथं 32व्या वचनामध्ये तेच म्हणतो एचकेल संदेष्टा, आणि पहा, एखादा मधुर कंठाचा व वाद्य चांगली वाजवणारा प्रेमगीत गातो तसं तू त्यास वाटतो, कारण ते तुझी वाणी ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाही. का चालत नाही? तर आम्ही देवाचं गांभीर्य सांगत नाही. आम्ही सतत देवाच्या प्रीतीबद्दल, देवाच्या दयेबद्दल, देवाच्या कृपेबद्दलच बोलतो. पण देव आता ह्या जगाचा
नाश करणार आहे, न्याय करणार आहे, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे दंड करणार आहे, हे शासन आम्ही लोकांना शिकवलं पाहिजे आणि तेही गांभीर्याने शिकवलं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही या गोष्टी शिकवत नाही तोपर्यंत आमचं उपदेश प्रभावी होणार नाही. मग कोणताही प्रसंग असो, ख्रिसमसचा प्रसंग असलो, आनंदाचा असला तरी आम्ही तो संदेश गांभीर्यानेच दिला पाहिजे. मग ते 7 शब्दावर असो, गुड फ्रायडेचा असतो, ईस्टरचा असो, किंवा दर महिन्याच्या प्रबोधनाचा असो, आम्ही परमेश्वराचं वचन गांभीर्याने सांगणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही गांभीर्याने नाही सांगितलं तर मग मी उपदेश करणाऱ्यांमध्येच माझी काहीतरी कमतरता आहे. मग मी उपदेश करतो म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी कमतरता असल्यामुळं ते लोक देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालत नाही. म्हणजे माझ्या उपदेशामध्ये काय असतं? मी लोकांची मर्जी सांभाळतो. देवापेक्षा मी स्वतःच व्यक्तिमत्व श्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या उपदेशामध्ये मी देवाच्या वचनाच्या ऐवजी व्यर्थ बडबड मी जास्त करतो, किंवा माझ्या उपदेशामध्ये मी कॉमेडी जास्त करतो, गांभीर्याने सांगत नाही. ह्या गोष्टी माझ्या उपदेशामध्ये असल्यामुळं लोक माझ्याकडं ऐकत नाही, माझा उपदेश प्रभावी होत नाही आणि देवाचं वचन कार्य करत नाही. म्हणून देवाचं वचन आम्ही गांभीर्याने सांगितलं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही ते गांभीर्यानं आणि देवाचं भय लोकांच्या मनात घालत नाही तोपर्यंत आमचा उपदेश प्रभावी होऊ शकत नाही. मग मी याजक आहे, देवाचा सेवक आहे, तसंच मी घरामध्ये वडील आहे, मला लेकरं आहेत, मग मला जावई आहे, मला सुना आहेत. मग ह्यांच्या पुढं मी एक आदर्श आणि माझा जो नातेसंबंध आहे त्याच्याबद्दल त्यांच्या मनात आदर असणं गरजेचं आहे. म्हणजे जी गोष्ट मी त्यांना समजून सांगल त्या गोष्टीचा त्यांच्यावर प्रभाव पडला पाहिजे. प्रत्येक गोष्ट मी टिंगल करून, चेष्टा करून, मस्किरी करून, जोक सांगून करता कामा नये. मी माझं जे आहे स्टेटस, मग मी याजक आहे, मी सासरा आहे, मी बाप आहे, मग माझं आदर्श आणि माझ्या गोष्टी माझ्या कुटुंबावर आणि इतरांवर प्रभाव टाकणार पाहिजेत. मी कोणत्याच गोष्टी चेष्टा मस्किरी आणि माझ्या वयाचं भान ठेवून, नात्याचं भान ठेवून करता कामा नये. तर मला त्यांना योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आणि जर मी हे करत नसलो तर मग त्याचा उपयोग नाही. मग लोकांपुढे मी उपदेश करू शकत नाही. पवित्र शास्त्रामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही पाहतो की सदोम गमोराचा नाश करण्यासाठी अग्नीने आणि गंधकाने देव नाश करणार होता. याविषयी लोटाने आपल्या जावयास सांगितलं, पण त्याला काय वाटलं, जावयांना सासरा आहे, गंमत करत राहील. शब्द आला तिथं, माझ्या मनाचं नाहीये. त्या जावयाला काय वाटलं, ज्यावेळेस देवाच्या दूतानं त्याला सांगितलं की यांचा बोबाटा देवापुढे झालेला आहे आणि या शहराचा अग्नी आणि गंधकाने नाश करण्यासाठी मी उतरून आलेलो आहे. तुझे इथे लेकरं असतील, मुलं असतील, मुली असतील, जावई असतील, सुना असतील, सगळ्याला घेऊन बाहेर निघ. या शहराचा आम्ही अग्नी आणि गंधकाने नाश करणार आहे. त्यावेळेस त्याच्या जावयांना ती गंमत वाटली. काय सांगितलेलं आहे बघा, उत्पत्तीचं पुस्तक याचा 19वा अध्याय
12, 13 आणि 14 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. उत्पत्तीचं पुस्तक 19वा अध्याय 12, 13 आणि 14 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. ते पुरुष लोटास म्हणाले, तुझी आणखीन इथे कोणी आहेत काय? तुझे जावई, तुझे पुत्र, तुझ्या कन्या आणि दुसरे कोणी या नगरात असेल तर त्यास या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकांचा परमेश्वरापुढे फार बोबाटा झाला आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हास पाठविले आहे. 14 वचनात असं सांगितलेलं आहे, तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या कन्यांशी विवाह केलेल्या आपल्या जावयास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्याच्या जावयास केवळ विनोद करीत आहे असे भासले. आपला सासरा आपल्या संगती विनोद करत राहिलेला आहे, गंमत जम्मत करत राहिलेला आहे, चेष्टा मस्करी करत राहिलेला आहे, कारण आम्ही आमच्या नात्याचं भान ठेवलं नाही. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या संगती आमचे जे नातेसंबंध चांगले टेकवलेले आहेत, पण असे गमतीशीर नसावेत. त्याच्यामध्ये गांभीर्य, मान, मर्यादा या सर्व गोष्टी असणं आवश्यक आहे. पण ज्यावेळेस आम्ही चौकात बसतो, चव्हाट्यावर बसतो, पडवीवर बसतो, त्यावेळेस आमच्या संगती लहान लेकरं असतात, मोठे माणसं असतात, वयस्कर असतात, आम्ही सगळ्यांसंगती चेष्टा मस्करी करत बसलेलो असतो. गांभीर्य नसतं तिथं, सगळे एकमेकाची चेष्टा गंमत जम्मत करत बसलेले असतात. आणि हीच गंमत जम्मत तिथं लोटाच्या जीवनात झालेली आहे, की लोक तिथंच चव्हाट्यावर बसून गंमत जम्मत करत होते, चेष्टा मस्करी करत होते, आनंदाने जीवन जगत होते. ज्यावेळेस अब्रामापासून तो वेगळा झाला, त्यावेळेस त्याला तो भाग एदेन बागेसारखा सुपीक दिसला म्हणून सांगितलं. एदेन बागेसारखा, भरपूर हिरवळ, भरपूर पाणी, भरपूर गायरान, सर्व गोष्टी विपुल अशा होत्या म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी तो भाग निवडला आणि तिथं तो गेला आणि तिथं त्याने आपला सर्व संपत्ती रुंदिंगत केली म्हणून पाहायला मिळतं. तिथंच सोयरीक केले, तिथंच आपल्या मुली दिल्या, सर्व काही तिथंच केलं. आणि त्याच्यामुळं त्यांच्या नात्यामध्ये हा विद्रोह तयार झाला. ज्या वेळेस देवाच्या दूतांनी त्यांना सांगितलं, त्यावेळेस त्या जावयांना वाटली सासरा आपली गंमत करत राहिलेला आहे. शब्द आहे तिथं, गंमत. काय सांगितलेलं आहे? विनोद करत आहे असं जावयांना वाटलं. आणि त्याच्यामुळं हे भान नसल्यामुळं लोटाची किती वाईट परिस्थिती झाली. त्याची बायको मिठाचा खांब झाला, जावई सगळे नाश पावले. त्याच्या मुलीने त्याच्या संगती लोटा संगती व्यभिचार केला आणि व्यभिचारी वंश ह्या जगामध्ये आले, मोवाबी आणि अमोनी, आणि ते देवाच्या निवडलेल्या इस्रायल लोकांच्या विरुद्ध लढले म्हणून सांगितलेलं आहे. किती वाईट परिस्थिती. म्हणून आमच्या उपदेश करत असताना नात्याचं, आमच्या स्टेटसचं, आमच्या पदवीचं आम्ही भान ठेवून लोकांना उपदेश केला पाहिजे. विनोद आणि चेष्टेने नाही, मस्किरीने आम्ही संदेश दिला नाही पाहिजे, तर गांभीर्याने आम्ही लोकांच्या पुढे संदेश दिला पाहिजे. प्रत्येक गोष्टी चेष्टा मस्किरी नाही. मी सांगितलं की मी बऱ्याच वेळेस सभागृहात जातो आणि जो आलेला असतो ना वक्ता, तो काहीतरी चेष्टा विनोद केल्यासारखं बोलतो. अतिशय वाईट परिस्थिती. आम्ही गांभीर्यानेच देवाचं वचन सांगितलं पाहिजे. काही असो,
मग एफ भाग हे आम्ही ई भागात पाहिलं. आता एफ भाग, आम्ही उपदेश करत असताना आमच्या उपदेशामध्ये कोणकोणते अडथळे येतात? आमच्या उपदेशामध्ये कोणकोणते अडथळे येतात? पहिली गोष्ट, जर मी उपदेश करत असलो तर माझ्या मनात लोकांच्या बद्दल भीती नसावी. जे काय आहे ते मी परखडपणे सांगितलं पाहिजे. लोकांची भीती, जे माझ्या समोर बसलेले श्रोते आहेत, जे देवाचे निवडलेले लोक आहेत, जे संदेश ऐकायला आलेले आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनात भीती नसावी. आणि जर ती भीती असली तर देवाचं वचन कितीही चांगल्या पद्धतीने मला माहिती असलं तरी लोकांपुढे मी खंबीरपणे बोलू शकत नाही. कारण ह्या भीतीमुळं आमच्यामध्ये कमकुवतपणा निर्माण होतो आणि आम्ही उपदेश आत्म्याच्या आणि धैर्याने आणि आत्मिक पद्धतीने करू शकत नाही. कारण आम्हाला समोर बसलेल्या श्रोत्यांची भीती वाटते. म्हणून इर्मयाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 17 वचनामध्ये इर्मया संदेष्टा म्हणतो. इर्मयाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 17 वचनामध्ये, तू आपली कंबर बांध, उठ, मी तुला आज्ञा पिले ते सर्व त्यास सांग, त्यास घाबरू नकोस. घाबरलास तर मी तुला त्यांच्या पुढे घाबरे करीन. घाबरू नकोस. जे काही देवाचं वचन आहे ते परखडपणे सांग, आणि जर तू त्यांना घाबरला तर मी तुला त्यांच्या पुढे घाबर करीन. असं इर्मया संदेष्टा 1 अध्यायाच्या 17 वचनात पाहायला मिळतं. आम्ही जर देवाच्या वचनाबद्दल भीती बाळगून लोकांसंगती बोललो तर नीतिसूत्राचं पुस्तक याचा 29 अध्याय आणि 25 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्ञानी शलोमोन राजा काय म्हणतो, मनुष्याची भीती ही पाशरूप आहे. पाशरूप आहे म्हणजे आमच्या गळ्याला फास असा आहे, पाशरूप आहे. पण जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचं संरक्षण होतं. देव आमचं संरक्षण करतो. म्हणून दावीद राजा स्तोत्र 121 मध्ये म्हणतो, तो तुझ्या उजव्या हाताला तुला सावली असा आहे, दिवसा सूर्य व रात्री चंद्र तुला बाधा करणार नाही. परमेश्वर सर्व अरिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. आमचं जीवाचं रक्षण करण्यासाठी सर्व समर्थ देव कधीही तयार असतो. म्हणून लोकांची भीती हे आमच्या गळ्याला पाशरूप नको व्हायला. तर आम्ही देवाचं भय बाळगून देवाचं वचन गांभीर्याने लोकांना शिकवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, आम्ही देवाचं वचन सांगत असताना आम्हाला कोणतीच लाज वाटली नाही पाहिजे. तिसरी गोष्ट, आमच्या उपदेशकाच्या अडथळ्यामध्ये तिसरी गोष्ट की आम्ही उपदेश करत असताना आम्हाला लाज वाटली नाही पाहिजे. जर आम्हाला लाज वाटली उपदेश करताना की हे मी कसं बोलू, तर आमचा उपदेश हा निष्क्रिय ठरतो. म्हणून आम्ही देवाच्या वचनाबद्दल कोणतीही आर्द्रता न बाळगता परमेश्वराचं वचन आम्ही स्पष्ट सांगितलं पाहिजे. आम्हाला कसल्याच गोष्टीची लाज वाटता कामा नये. आणि म्हणून पाऊल 2 तिमोथेचं पुस्तक याचा 2 अध्याय आणि 15 वचनामध्ये तो तिमोथेला स्पष्ट सांगत राहिलेला आहे की तू सत्याची वचने योग्य विभागणी करून नीट सांगणारा. बघा किती एका वाक्यामध्ये कितीतरी विस्तृत पद्धतीने पाऊलाने तिमोथेला सांगितलेलं आहे. आणि तेच आम्हाला सुद्धा बोध आहे. काय सांगितलेलं आहे, तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेल्या, देवाच्या पसंतीत उतरलेला
काम करी असा स्वतःला सादर करण्या होईल तितके कर. मग मी हे परमेश्वराला सादर केलेलं आहे काय? मला देवाचं वचन सांगण्याची लाज वाटते काय? पण पौल म्हणतो की नाही, कसलीच लाज वाटू देऊ नको, कारण तू देवाच्या पसंतीला उतरलेला काम करी असा आहे. मार्ककृष्य वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 38व्या वचनात सांगितलं. तिथं असं शुभवर्तमानात सांगितलेल्या 8व्या अध्यायाच्या 38 वचनामध्ये, या विचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतासहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल, तेव्हा त्यालाही तुमची लाज वाटेल. तो तुमचा स्वीकार करणार नाही. मग तुम्ही म्हटले की प्रभूजी आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, उपदेश केला, अनेक लोकांचे रोग बरे केले, भूते काढले, या सर्व गोष्टी आम्ही केल्यात, तरीही ते म्हणतील की प्रभू येशू ख्रिस्त मी तुम्हाला ओळखत नाही. मग तो आमचा स्वीकार करणार नाही जर आम्ही त्याच्या वचनाची लाज वाटली आम्हाला तर. चौथी गोष्ट, तिसरी गोष्ट, उपदेशकाचा जे श्रोते बसलेले आहेत किंवा वचन ऐकण्यासाठी जे लोक आलेले आहेत त्यांच्यावर प्रभाव पडला पाहिजे. लोक किंवा श्रोते त्या उपदेशकाच्या नियंत्रणाखाली पाहिजे. ते श्रोते त्याचा उपदेश आतुरतेने, त्यांची आतुरता त्या उपदेशाच्या द्वारे सतत वाढत राहिली पाहिजे. आणि हे करत असताना उपदेशकांनी स्वतःची कमकुवतपणा लोकांपुढे ठेवलं नाही पाहिजे. मग कमकुवतपणा म्हणजे काय? आज मला संदेश देण्याची इच्छाच नव्हती. माझ्या समोर सगळे देवाचे महान सेवक बसलेले आहेत आणि आता मी त्यांना काय शिकू, काय उपदेश करू? माझी इच्छा नव्हती, पण जास्त आग्रह केल्यामुळे मी आज तुमच्या पुढे उभा आहे. ह्या गोष्टी आम्ही उपदेश करत असताना हा कमकुवतपणा आमचा लोकांच्या पुढे ठेवू नये. मग त्यांचा उपदेश ऐकण्याचा जो आतुरता असती, जी एकाग्रता असती, ती नष्ट होऊन जाते. आणि मग त्या उपदेशकाचा उपदेश हा प्रभावी होत नाही. म्हणून पौल 2 तिमोथी 4:2 मध्ये म्हणतो की उपदेशकाला तो म्हणतो की सदैव तयार असलं पाहिजे. असं पौल तिमोथेला लिहितो, सदैव आम्ही तयार असलं पाहिजे. कोणी श्रोते असो, कोणी असो, वेळ भेटला आम्हाला वधस्तंभावरचा ख्रिस्त गाजवणं गरजेचं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कसलाच अभिमान बाळगू नये, हे आमच्या उपदेशामध्ये असणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट, उपदेशकाला देवाने दिलेल्या अधिकाराचा उपयोग उपदेशामध्ये करणं गरजेचं आहे. मग देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये, तर सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, प्रीतीचा व समंजसपणाचा आत्मा दिलेला आहे. याच्याद्वारे आम्ही देवाचं वचन गाजवलं पाहिजे, असं पौल 2 तिमोथी 1 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये सांगतो. देवाने आपल्याला भित्रपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि समंजसपणाचा आत्मा दिलेला आहे. याचा उपयोग करून आम्ही आमचा उपदेश देणं गरजेचं आहे.
मग आम्ही उपदेश करत असताना आम्ही दैवी अधिकार, पुढची गोष्ट 5वी, आमच्या उपदेशामधून दैवी अधिकार, आपल्या बोलण्यातून देवाचं नाव आम्ही प्रगट करणं गरजेचं आहे. दैवी अधिकार आणि देवाचं नाव आम्ही प्रगट करणं गरजेचं आहे. ज्या वेळेस येशू ख्रिस्त सभास्थानात जाऊन लोकांसंगती बोलत होता, त्यावेळेस लोक म्हटले की हे परुषी आणि शास्त्रीपेक्षा हा मोठ्या अधिकारानं आमच्या संगती देवाचं वचन बोलतो. मग हा अधिकार, हे आत्म्याचं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्यामधून उपदेश करत असताना लोकांपुढं जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्यामधून दैवी सामर्थ्य आणि देवाचं नाव प्रगट झालं पाहिजे. आम्ही कोणी नाही, तो आम्ही फक्त माध्यम आहे की देवाचं वचन सांगण्याचं. आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या देवाला पुढे केलं पाहिजे, देवाचं महत्व लोकांना पटवून दिलं पाहिजे आणि सर्व काही घडवून आणणारा तो देव आहे हे आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आणि म्हणून दानिएलचं पुस्तक 2 अध्याय 28व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. दानिएलचं पुस्तक 2 अध्याय 28व्या वचनामध्ये दानिएल असं म्हणतो की रहस्य प्रगट करणारा देव स्वर्गात आहे. पहा, सुरुवातच त्यांनी देवाला गौरव कशा पद्धतीने दिलं की ज्या वेळेस त्याच्यावरती जबाबदारी आली त्यावेळेस तो नबुकदनेस्सर राजासमोर जाऊन ग्वाही देतो, साक्ष देतो की रहस्य प्रगट करणारा देव तर स्वर्गात आहे. आणि पुढील काळी काय होणार हे नबुकदनेस्सर महाराजाला कळविले आहे. आपले स्वप्न आपण बिछाण्यावर पडला असता आपणाला झालेला दृष्टांत असा आहे. आणि मग तो दृष्टांत नबुकदनेस्सर राजाला सांगतो. तिथलचे मांत्रिक आणि भविष्यवक्ते म्हटले की तुम्हाला काय स्वप्न पडलं हे सांगा, म्हणजे त्याचं रहस्य आम्ही तुम्हाला सांगू. पण तो म्हटला नाही, जे स्वप्न मला पडलं ते स्वप्न बी तुम्ही सांगायचं आणि अर्थ बी तुम्ही सांगायचं. म्हणून दानिएलाने प्रार्थना केली आणि मग देवाने जे रहस्य त्याला प्रगट केलं ते नबुकदनेस्सर राजा पुढे जाऊन त्यांनी साक्ष दिली, ग्वाही दिली की रहस्य प्रगट करणारा देव तर स्वर्गात आहे. मग हे आम्ही प्रथम देवाला स्थान देतो का आमच्या उपदेशामध्ये, का आम्ही आमचं स्वतःचं गौरव करतो? मी फार मोठा उपदेशक, मी फार मोठा प्रॉफिट आणि मी इंटरनॅशनल वक्ता. स्वतःच नाही, त्या वधस्तंभावर खेळल्याला ख्रिस्त आम्ही गाजवला पाहिजे. आणि जर आम्ही गाजवत नसलो तर आमचा उपदेश हा निष्प्रभाव असा होईल, तो प्रभावित कधीच होणार नाही. पुढची गोष्ट, ज्या वेळेस आम्ही उपदेश देत असतो त्यावेळेस सर्व श्रोत्यांचं, सर्व उपासकांचं, सर्व लोकांचं लक्ष उपदेशकावर केंद्रित करून ठेवणं हे उपदेशकाचं, उपदेश देणाऱ्याचं काम आहे. जर आम्ही अशा पद्धतीने लोकांना आमच्यावर केंद्रित करून ठेवलं नाही तर आमच्या उपदेशाचा प्रभाव त्यांच्यावर पडणार नाही. आता ज्या वेळेस पाऊल उपदेश करण्यासाठी उभा राहिला आणि नवीन मंडळ्या तयार झालेल्या असताना फक्त इस्रायल लोकच नव्हते तर हेलनी आणि इतर समाजाचे सर्व लोक तिथं जमत असत आणि परमेश्वराच्या वचनाची घोषणा देवाचे प्रेषित करत होते म्हणून सांगितलेलं आहे. आणि ते प्रेषित घोषणा करत असताना लोक एकमेकांसंगती बोलतात, हा त्याच्या संगती बोलतो, कोणत्याच पद्धतीचं तिथं शांतता नसते. जर आम्ही चर्चमध्ये जर लग्न लावलं तर सगळ्यांचं लक्ष त्या पाहकाकडे असतं. पण जर तुम्ही ग्रामीण भागात किंवा एखाद्या मंगल कार्यालयामध्ये लग्न लावायचं असलं ना तर 10 वेळेस म्हणतो, हो बाई जरा शांत बसा ना, हा पवित्र विवाह विधी चाललेला आहे, गांभीर्याने घ्या.
तर मागच्या बायकात लगेच 2-3 बोलत असतात सतत उपदेशामध्ये. मग काय असतं की त्यांचं एकाग्र त्या विवाह विधीकडे नसतो. किती त्यांना सांगा, आधीच तिथं सांगावं लागतं मोबाईल बंद करा, आपसात बोलू नका, लेकरांना शांत करा, डोक्यावर पदर घ्या, मनुष्याने टोपी काढा, ह्या सूचना वारंवार द्याव्या लागतात. तरी त्यांची गडबड चाललेली असते. आणि अशा गडबडीच्या वेळेस सर्व विधर्मी लोक एकत्र आलेले असताना आणि नवीन पद्धतीने ख्रिस्ताचे अनुकरण करणारे लोक तिथं जमत असताना, पाऊल त्यांच्या पुढे उपदेश करत असताना त्या गडबडी करून त्यांचं लक्ष त्या उपदेशकाकडे केंद्रित करण्यासाठी प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि 16 वचनामध्ये पाऊल म्हणतो, ती गडबड चालू असताना आणि याला उपदेश करत असताना लोकांचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित करावं, लोकांनी त्याच्याकडे पाहावं, लोकांना त्यांनी काय संदेश देतो हे लोकांनी त्याच्याकडे पाहून ऐकावं. याच्यासाठी पाऊल प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि 16 वचनामध्ये पाऊल उभा राहून खुणवून म्हणाला, इस्रायल लोक हो, देवाचे भय बाळगणाऱ्यांनो ऐका. ज्या वेळेस तो हे शब्द बोलला, देवाचे भय बाळगणाऱ्या इस्रायल लोकांनो हे ऐका, तेव्हा सर्व लोकांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. मग त्यांनी देवाचं वचन सांगण्यासाठी सुरुवात केली. म्हणजे लोकांना आपल्याकडं केंद्रित करणं. मी उपदेश करत असताना लोक आपसात बोलले नाही पाहिजे, लोकांनी त्यांच्यामध्ये वादविवाद करता कामा नाही. जे काय आहे त्यांनी मला उपदेश संपल्यानंतर त्याच्यामधल्या गुजगोष्टी विचाराव्यात, त्याच्यातले प्रश्न विचारावेत, पण होता येईल तेवढं माझ्या उपदेशामधून त्यांच्या शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी लोकांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित असलं पाहिजे. एक जरी व्यक्ती दुसऱ्या संगती बोलत असला तरीही आमच्या उपदेशामध्ये विघ्न येतं आणि कॉन्सन्ट्रेशन होत नाही. म्हणून आमच्याकडे लोकांचं लक्ष केंद्रित असणं गरजेचं आहे मी उपदेश करत असताना. आणि त्याच्यासाठी पाऊल 13वा अध्याय प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि 16 वचनात उभा राहून मोठ्याने म्हणाला, इस्रायल लोक हो, देवाचे भय बाळगणाऱ्यांनो ऐका. आणि ज्या वेळेस तो म्हटला तेव्हा लोकांचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित झालं. आम्ही पाहतो की 13वा अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये पण अशाच पद्धतीने तो बोलला. ज्यावेळेस तो उपदेश करण्यासाठी तो उभा राहिला आणि तो म्हटला, अहो बंधुजन हो. ज्यावेळेस तो अशा पद्धतीने ओरडून म्हणाला त्यावेळेस लोकांचं लक्ष त्याच्याकडे केंद्रित झालं. म्हणजे ते आपापसात बडबड करत होते, त्यांचं चित्त थारावर नव्हतं, लोक ऐकायला आले होते पण ते त्यांच्यामध्येच मशगूल होते. म्हणून तो म्हटला 26व्या वचनामध्ये, अहो बंधुजन हो, अब्रामाच्या वंशातील पुत्रांनो व तुम्हापैकी देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, आपल्याला या तारणाची वार्ता पाठवलेली आहे. मग त्या लोकांचं लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं. म्हणून ज्या वेळेस आम्ही उपदेश करत असतो लोकांचं लक्ष आमच्यावर केंद्रित होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय आणि 12 वचनामध्ये पेत्र सुद्धा ज्या वेळेस उपदेश करायला उभा राहिलेला असताना, नव्याने मंडळी तयार होत असताना, सर्व जाती वंशाचे लोक एकत्र आले असताना, ते आपसात कुजबूज करत असताना, प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये ज्या वेळेस पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष सांगण्यासाठी उभा राहिला त्यावेळेस तो तिथं लोकांच्या गडबडीचं लक्ष आपल्याकडे केंद्रित व्हावं आणि उपदेश लोकांनी ऐकावा म्हणून तो उभा राहिला आणि म्हटला, बंधुजन हो व वडिलांनो ऐका. ज्या वेळेस तो हे शब्द बोलला त्यावेळेस लोकांचं लक्ष पेत्राकडे आलं आणि मग तो उपदेश करायला सुरुवात केली. आणि तो म्हणतो की आपला पूर्वज अब्राहम हरान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया देशात असताना गौरवी देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले. आणि मग लोकांचं लक्ष केंद्रित झालं आणि मग त्यांनी पेत्राचं
उपदेश ऐकण्याला सुरुवात केली. आणि मग पेत्र हात मासे धरणारा, आडाने, कोणत्याही बुद्धी नसलेला माणूस, पण इतिहास सांगत राहिलेला आहे आणि लोक त्याच्याकडे ऐकू लागले. या गोष्टी आणि आम्ही पाहतो की नवीन करारामध्ये सुद्धा मत्तई कृषी वर्तमान याचा 13वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याकरिता म्हणाला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त लोकांना बोध करत असताना लोकांनी आपल्याकडे बघावं, मी काय देवाचं वचन सांगतो ते त्यांनी ऐकावं, ग्रहण करावं, त्याचं अनुकरण करावं, याच्यासाठी तो म्हटला. मग त्यांनी पहा दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या, पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणतो पहा. आणि मग त्यांनी दाखवलं की एक शेतकरी बी पेरण्यासाठी शेतात चाललेला आहे. मग त्यांनी ती गोष्ट त्यांच्या पुढे ठेवली. मग तो पेरणी करणाऱ्याचा दाखला त्यांनी सांगितला, पहा. मग प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्यांचं लक्ष केंद्रित झालं आणि मग ते त्याचं वचन ऐकू लागले. म्हणून ज्या वेळेस आम्ही उपदेश करतो तर लोकांचं लक्ष आमच्यावर केंद्रित असणं फार गरजेचं आहे. पुढील भाग जी आपण पाहणार आहोत. लवकर सुरू केलं. आम्ही उपदेश करत असताना आमच्या उपदेशामध्ये उदाहरणं देणं आवश्यक आहे. मग उदाहरण देत असताना आमच्या उपदेशामधील मुद्दे स्पष्ट करत असताना उदाहरण देऊन मुद्द्याचं स्पष्टीकरण सांगावं. आणि ह्या उदाहरणामुळं अवघड गोष्ट सुद्धा सोप्या पद्धतीने समजून सांगता येते. पहिली गोष्ट. म्हणून आमच्या उपदेशामध्ये उदाहरणं असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, उपदेशातील मुद्द्यांचे स्पष्टीकरण करण्यास उदाहरणाची आवश्यकता आहे आणि उदाहरणाच्या द्वारे प्रत्येक मुद्द्याचं स्पष्टीकरण किंवा प्रकाश त्याच्यावर टाकला जातो. त्याच्याद्वारे उपदेशाचं स्पष्टीकरण करण्यात येऊ शकतं. तिसरी गोष्ट, उपदेशातील विषयातील महत्त्वाच्या गोष्टी उदाहरणामुळे सिद्ध केल्या जाऊ शकतात. ऐकणाऱ्यांना तो विषय समजू शकतो आणि त्याच्यावर त्याचा विश्वास बसतो. चौथी गोष्ट, उदाहरणं आम्ही पवित्र शास्त्रातील देवाच्या सेवकांचे दिले पाहिजे. त्यांच्या कृत्यांबद्दल दिले पाहिजे आणि देवाने त्यांच्या कृत्याबद्दल त्यांना कशी क्षमा केलेली आहे याचं स्पष्टीकरण आम्ही केलं पाहिजे. आमच्या उपदेशकामध्ये बाहेरचे उदाहरण नसावेत. मग टायटॅनिक फुटलं, फुटू द्या ना. आमच्या उपदेशकामध्ये टायटॅनिक कशाला पाहिजे? विमान क्रॅश झालं,
आमच्या उदाहरणामध्ये पवित्र शास्त्रामधून ते काय स्पष्टीकरण करणार आहे तुम्ही? त्याच्यामुळं देवाच्या सेवकांची उदाहरणच पवित्र शास्त्रात एवढी आहे की त्याच्याद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण होऊ शकतं. म्हणून आमचे उदाहरण हे पवित्र शास्त्रातलेच असावे. आमच्याकडे उपदेश तयार करण्यासाठी साहित्य असणं गरजेचं आहे. उत्तम लेखकाची उत्तम पुस्तकं, पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याकरिता उपयोगी असलेल्या गोष्टी ती सहाय्यक म्हणून वापरली पाहिजे. मग आमच्याकडे शब्दकोश असला पाहिजे, भाष्य ग्रंथ असलं पाहिजे. या सर्व गोष्टी साहित्य आमच्याकडे असल्यावर आमचा उपदेश प्रभावित होऊ शकतो. देव करो आणि या वचनाच्या द्वारे देव आम्हाला उपदेश करण्यासाठी सदैव उभा करो. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो.